नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूया झटपट तयार होणारा तव्यावरचा हा ब्रेड पिझ्झा. आता बघा, हा ब्रेड पिझ्झा ना दिसायला किती मस्त दिसत आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा ब्रेड पिझ्झा. यासाठी कोणतं जास्त साहित्य लागणार नाही. ज्या घरामध्ये आपल्या भाज्या उपलब्ध आहे आणि फक्त ब्रेड जर असला ना, तर अगदी 5च मिनिटांमध्ये हा ब्रेड पिझ्झा बनवून तयार होतो. या अगोदर आपण रव्यापासून पिझ्झा कसा करायचा तो पाहिला होता. पण यासाठी आज कोणतं पीठ मळण्याची गरज नाही किंवा जास्त वेळ बेक करण्याची सुद्धा गरज नाही. फक्त गॅरंटीने सांगते, फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये हा पिझ्झा बनवून तयार होतो. काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर असा हा ब्रेड पिझ्झा नक्कीच करून पहा. कुठल्याही क्षणी जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी 4 ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात. तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे. तुम्ही हवं तर ना व्हाईट ब्रेडसुद्धा वापरू शकता. आता इथे आपण काही भाज्या चॉप करून घेतल्यात. तर साधारण मी 1 ते 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक असे चॉप करून घेतलेत. आता जर तुम्हाला वाटत असेल पातळ स्लाईडमध्ये कट करायचे तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता. सोबतच इथे आपण स्वीट कॉर्न घेतले आहेत. इथे आपण एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो घेतला आणि त्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या आपण काढून घेतल्यात. एक शिमला मिरची ती सुद्धा अगदी बारीक अशी चॉप करून घेतली. शिमला मिरचीमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपण काढून घेतल्या आहेत. आता इथे मी 2 चीज क्यूब ज्या आहेत त्या किसणीने किसून घेतल्यात. तर इथे मी प्रोसेस चीज वापरले. जर तुमच्याकडे प्रोसेस चीज असेल तर ते वापरू शकता किंवा मॉझरेलाचं चीजसुद्धा वापरू शकता. आता बघा, इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतल्यात ना ते टाकून घेऊयात. सुरुवातीला जो कांदा बारीक असा चॉप करून घेतला आहे तो टाकून घेऊयात. नंतर बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घ्यायची. थोडेसे स्वीट कॉर्न टाकून घ्यायचे आणि जो आपण बारीक चॉप केलेला टोमॅटो आहे ना तो सुद्धा यामध्येच टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. अगदी आपण 2 चिमूटभर इथे मिरपूड वापरली आहे आणि अगदी चिमूटभर चिली फ्लेक्स वापरणार आहे. कारण लहान मुले आहेत, थोडंसं तिखट कमी खातात, त्यामुळे चिली फ्लेक्सचा वापर कमी केला आहे. तुम्हाला थोडंसं स्पायसी आवडत असेल ना तर अजून थोडंसं चिली फ्लेक्स वापरू शकता. सोबतच जर तुमच्याकडे ऑरिगॅनो मिक्स असेल ना तर ते सुद्धा इथे ॲड करू शकता. आता सर्व भाज्या आपण चांगल्या एकत्रित मिक्स करून घेऊयात. आता या भाज्या बाजूला ठेवूयात आणि पुढची तयारी करूयात. तर इथे मी ब्रेड घेतले. यावरती ना आपण टोमॅटो केचप लावून घेऊयात. आता टोमॅटो केचप ऐवजी जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल किंवा शेजवानचं सॉस असेल ना तर तो सुद्धा तुम्ही इथे स्प्रेड करून घेऊ शकता. इथे मी फक्त जो टोमॅटो केचप असतो ना तो लावून घेतला आहे. टोमॅटो केचप जो आहे तो प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतो, त्यामुळे इथे मी टोमॅटो केचप चांगला ब्रेडवरती पसरवून घेतला. आता ज्या भाज्या आपण मिक्स करून ठेवल्या होत्या ना त्या भाज्यासुद्धा सर्व ब्रेडवर अगदी छान अशा पसरवून घ्यायच्यात. आता भाज्या पसरवून घेतल्या की सोबतच जे आपण चीज किसून घेतलं आहे ना ते चीज आपल्याला अगदी भरपूर असं टाकायचं आहे. यामुळे पिझ्झा खायला खूपच टेस्टी लागतो. तर इथे बघा, मी सर्व ब्रेडवर जे चीज आहे ना ते छान असं व्यवस्थित पसरवून घेतलं आहे. हा पिझ्झा ना अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होतो. खायला तर इतका मस्त लागतो ना, तर तुम्हीसुद्धा ना एक वेळेस असं या पद्धतीने पिझ्झा नक्की करून पहा. आता सर्व ब्रेडच्या स्लाईड आपण तयार करून घेतल्यात. आता हा आपल्याला बेक करायचा आहे. तर इथे मी तव्यावरती हा पिझ्झा बेक करणार आहे. तर जे माझ्याकडे नॉनस्टिकचा पॅन आहे ना त्यावरती करणार आहे. तुम्ही हवं तर जे रेग्युलर आपण चपाती बनवण्यासाठी तवा वापरतो ना त्यावर सुद्धा हा पिझ्झा बेक करू शकता किंवा जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा हा पिझ्झा बेक करू शकता. आता बघा, पॅन ठेवला आहे. गॅसची फ्लेम आपण अगदी कमी ठेवली आहे आणि त्यावर थोडंसं तेल पसरवून घेऊयात. तर तेल टाकलं की पूर्ण पॅनला छान असं ते व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. यामुळे खाली जे ब्रेड आहे ते चिकटणार नाही आणि करपणार नाही. आता बघा, सर्व पॅनला आपण छान असं तेलाने ग्रीस करून घेतलंय. आता आपण जेवढ्या ब्रेडवर असं हे भाज्या आणि चीज पसरवून घेतलं होतं ना ते व्यवस्थित असं आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायचं आहे. इथे मी साधारण
4 ब्रेडचे पिझ्झा बनवत आहे. तर 4ही ब्रेड अगदी व्यवस्थित असे तव्यावर ठेवून घेतले आणि आता यावर झाकण ठेवूयात आणि फक्त आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी हा पिझ्झा बेक करायचा आहे. यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. जर तुम्ही जास्त वेळ ठेवलात ना तर खालून जो ब्रेड आहे ना तो थोडासा करपल्यासारखा होईल. आणि इथे बघा 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं आणि बघा अगदी मस्त असा आपला हा ब्रेड पिझ्झा तयार आहे. अजिबात खालून करपलेला नाही आणि चीजसुद्धा किती मस्त असं मेल्ट झाले. तर हा आपण आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करूयात. इथे बघा आपला ब्रेड पिझ्झा बनवून तयार आहे. अगदी झटपट असा तव्यावरचा ब्रेड पिझ्झा तयार आहे. तुम्ही अजून हवं तर यावरून थोडंसं चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकू शकता. इथे मी माझी लहान मुलं खाणार असल्यामुळे चिली फ्लेक्सचा जास्त वापर केला नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा ना एक वेळेस असा हा ब्रेडचा पिझ्झा नक्कीच तुमच्या मुलांना बनवून द्या. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.